मला आहे ना बघा की असं डावं डोकं डाव्या बाजूला हां असं दिली वाजला की असं अंगात सरसरल्यासारखं हां होतं बरोबर आणि असं आपण बोलतो ना मोठ्याने बोलायला लागलं तरी चक्कर येते मोठ्याने बोला ना थोडंसं मोठ्याने बोलायला लागलं तरी चक्कर येते चक्कर येते हां आणि वर बघितलं का हां वर बघितलं पण असं वाटतं ना थोडंसं फिरलं खाली वागल्यानंतर चक्कर येते किती दिवसापासून त्रास आहे असा 2-3 वर्षापासून बरं फक्त मानत दुखते का डोक्यात चक्करच येते का अजून काही दुसरं डोक्यात येतं ना असं येतं दुखतं. बरं अजून अजून हे दुखते मागं मनका मनका पाठीचं पूर्ण मनका पाठीचं दुखतं दुखतं अजून पायाला पाय दुखतो मांडी घालून बसलं अच्छा. आणि इथं असं दाटून झालं असं किती दिवसापासून आहे पायाचं हे पण पूर्ण 2-3 वर्ष डॉक्टर उपचार केले काय केलेत की भरपूर काय काय केले ॲलोपॅथिक आयुर्वेदिक हां ॲलोपॅथिक ॲलोपॅथी केरून बसले आयुर्वेदिक केली फिजिओथेरपी घेतली बऱ्याच वेळा अच्छा मग फरक नाही पडला नाही फरक नाही एवढा म्हणावा असं मला तसा फरक नाही बरं आयुर्वेदिक ॲलोपॅथिक एक तर हे तात्पुरतं ठीक आहे फिजिओथेरपी तुम्ही एक्सरसाइज करा पण हा तुम्हाला त्रास का होतो हे नाही माहिती कोणाला तुम्हाला सुद्धा नाही माहिती बरोबर नाही माहिती आता मी तुम्हाला सांगेन कसं म्हणून झालं तुम्हाला हम्म. ठीक आहे ना हां तुम्ही मला बोलले रिपोर्ट कुठे येतो तुमचे गेले हे लेखी का हां हे लेखी काही कामाचे नाही फिल्म पाहिजे होती का हां तुला म्हणजे तुम्ही एक्सरे किंवा एम आर आय काढायला पाहिजे होता MRI केलेलं होता मानस एम आर आय कुठे मग ते MRIचा रिपोर्ट येतो फक्त फिल्म नाही माहिती फिल्म नाही फिल्ममध्ये तुम्हाला दिसेल काय प्रॉब्लेम होतं आणि कशामुळे काय होतं ठीक आहे ना तुम्ही जेवढ्या डॉक्टरकडे जाल तेवढे तुम्हाला वेगळं वेगळं उत्तर सांगतील कोण म्हणत डिक सरकली कोण म्हणत चक्की सरकली कोण म्हणत वाताचा प्रकार आहे कोण म्हणत नस चेपली कोण म्हणत हाड्याची झीज झाली कोणी म्हणत कॅल्शियम कमी आहे आता नंतर तुम्ही कुठले बोलले ते इंजेक्शन घ्या इंजेक्शन कुठलं एन्झायटी काय हां एन्झायटीचं एन्झायटीचे अजून काय डिप्रेशन डिप्रेशनचं चालू आहे ते खाताय का आत्तापर्यंत आता बंद केलं मी महिना आला दुसऱ्या आयुर्वेदिक चालू करतो सगळं फेकून द्यायचं कशामुळे काय झालं एन्झायटी फिन्झायटी मायग्रेन हेडेन्स बिडेन्स काही नाही तुम्हाला